हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज गुरुवार आहे आणि त्याच्यासोबत गुरुपुष्यामृत आहे, योग आहे. आणि श्रावण सोमवारचा उद्या ना लास्ट दिवस आहे आणि परवापासून अमावस्या चालू होणार आहे. आणि आज आज म्हटलं तर लास्टच दिवस आहे आणि गुरुपुष्यामृत आहे म्हटलं. आणि कोणाला फुलवातीची सेवा करायचं असलं ते करू शकतात. आणि त्यांचे पहिले नाही झाल्याचे पहिले गेल्या महिन्यात पण गुरुपुष्यामृत होता, त्याची सेवा कपलं फुलवातीची सेवा झाली नसेल तर ते कंटिन्यू करू शकतात. माझं कसं अर्धवट झाले म्हणून मी आता ह्याच्या पुढे ते कंटिन्यू करणार आहे. आणि त्याच्यासोबत आज गुरुपुष्यामृत आहे म्हटल्यावर तर स्वामींची 11 गुरुवार मी उपासाने सेवा करणार आहे मी. आणि शेगडीच्या समोर आहे ना ते भिंत आहे स्टाईल आहे ना, त्याच्यासमोर पहिले ना कपलं तुपाचं स्वस्ती काढून घेतलं, मग हळदीचं, मग ह्याचं काढून घेतलं कुकूचं. आणि त्याच्यानंतर मुख्य दरवाजा पुसून घेतला, त्याला पण हळदी कुंकू अष्टगंध आणि 64 योगिनी आहे ना ते रोजच पुसते आणि रोज त्याला हळदी कुंकू लावून धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेते. इथं बघा मी हळदीचं लेपन करून घेते. आणि इथं साईडला आहे ना मी आता हे बघा 5 ना वेळानं हळदी कुंकूचं बोटं उठून घेणार आहे मी. आता हे बघा कशी उठून घेते. पहिले हळद कुंकू असे 5 वेळा करणार आहे. त्याच्यानंतर छानपैकी आज रांगोळी वगैरे काढणार, गुरुपुष्यामृत आहे तर मग कमळाची पण रांगोळी काढणार आहे मी छानपैकी. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर हळद कुंकू वगैरे वाहून घेणार आहे. आणि मला का फुलं आज भेटली नाही आणि पाऊस आहे म्हटल्यावर घराच्या बाहेर पण मी पडली नाही, भरपूर पाऊस आहे म्हटल्यावर पडलीच नाही. स्वामींपुरतंच मी थोडंसं फुलं आणलेत, ती पण का आपलं झेंडूचे फुलं भेटलीत मला. आणि कसं दुकानात जायला भेटलं नाही आणि पाऊसच एवढं, आणि दुकानात मग पाऊस असला की जास्त फुलवाले बसत नाही, त्याच्यासाठी गेलीच नाही मी घराच्या बाहेर. आणि इथं बघा मी रांगोळी सगळं काढून घेते. त्याच्यानंतर आज पाऊस आहे मग थांबून येते त्याच्यासाठी तुळशी पुढे पण का आपलं रांगोळी वगैरे काढून हे नाही आहे. आता मी इथं पाणी ओतायला लागली तर बघा बारीक पाऊस पडायला लागले. आता फक्त मी तुळशीला कच्चं दूध व्हायलं आणि पाणी व्हायलं. आणि त्याच्यानंतर रांगोळी वगैरे नाही काढणार, कारण की पाऊसच आहे तर रांगोळी काढून पण काय हे होत नाही, सगळं निघून जाते परत. आणि मी जेव्हा पाणी वतत होते किंवा दूध वतत होते तर बारीक बारीक पाऊस येत होता. त्याच्यानंतर मी आता देवघरात आली आणि देवघरातला आता कपलं पूजा करून घेते. आणि देव सगळे मी धुतलेलेत, कारण की आज स्वामींची स्थापना करायची आहेत 11 गुरुवारचे, मग ते छानपैकी करणार आहे म्हणून मी आता हे इथं पूजा करून घेते. आता स्वामींसाठी जे जे मला भांडी लागणार आहे ते एकदम स्वच्छ करणार आहे, कारण की माझ्यासाठी स्वामी खूप स्पेशल आहेत. स्वामींसाठी जे काय करायचं असतं ना ते सगळं मी करते. आता इथं बघा स्वच्छ भांडी घासून घेते. भांडी घासून झाल्यानंतर त्याच्यासोबत ना त्याच्या आरतीचं ताट पण मी आता धुवून घेणार आहे. बाजूलाच आता पूजा मांडून घेणार आहे, स्वच्छ पुसून घेते. आणि ते नरसोबाचा फोटो आहे ना तो कपलं उद्या काढायचा आहे, कपला अमावस्या लागायच्या अगोदर काढून घ्यायचा आहे तो. आणि मी कशी ते नागपंचमीच्या दिवशी लावलं आहे ना, म्हणून मी तवा काढून घेणार आहे, म्हणून त्याचं थोडंसं साईडलाच घेऊन ना स्वामींची पूजा करणार आहे. इथं बघा मी स्वच्छ पुसून घेतलं आणि एक स्वस्तिक काढलं, स्वस्तिकवर हळद कुंकू वाहून घेतलं, चौरंग ठेवला, चौरंगवर ना चौरंग स्वच्छ पुसून घेतला. आणि त्याच्यानंतर पिवळं ना वस्त्र हातरलंय, कारण की आपण ना स्वामींचे 11 गुरुवार केले ना की पिवळं वस्त्र हातरायचं असतं, लाल नाही. म्हणून मी स्पेशल 2 वस्त्र घेऊन आले त्यांच्यासाठी. आणि इथं बघा मी चौरंगाच्या भोवती सगळी मी रांगोळी काढून घेतली आणि छोटंसं पाट ठेवलं. आणि त्याच्यानंतर प्रथम पूजा करायची असेल दिवा लावून घेते, दिव्याची पूजा करायची असते. आणि एक प्लेट घ्यायचं, प्लेटमध्ये तांदूळ घालून अक्षता घालायच्या असतात आणि हळद कुंकू वाहून. आणि दिव्याला पण कपलं हळद कुंकू वाहून दिव्याची पहिले हात जोडून प्रार्थना करायचं असतं. आणि आता इथं बघा मी स्वामींना स्वच्छ पुसून घेतलं. स्वामीच्या फोटोला ना हिना अत्तर लावलं आणि अष्टगंध लावलं आणि त्यांच्या समोर ना 5 फुलं ठेवलेत. आणि इथं बघा मी स्वामींच्या मूर्तीवर ना अभिषेक करणार आहे. पहिले ना स्वच्छ मूर्ती ना पाण्याने धुवून घेतलं आणि स्वामींच्या मूर्तीला ना उटणं आणि गुलाबजामनी मिश्रित ना त्याच्याने ना धुवून घेतलं. मी दर गुरुवारी करते तसं. आणि दर गुरुवारी ना उटणं आणि गुलाबजामनीच आंघोळ घालून घेते स्वामीला, मग अभिषेक करते.
अभिषेक ना मी पाण्यानेच करते, कारण की ते तीर्थ आम्ही सगळ्यांनी घरातलं पितो. आणि दुसरी गोष्ट, जमलं तर मला एक वेळा श्रीसुक्त आणि एक वेळा पुरुषसुक्त करते. नाही जमलं तर एक माळ ना श्री स्वामी समर्थ या मंत्राचं करून अभिषेक करते. आता स्वामींचा अभिषेक करून झाला माझा आणि हिना अत्तर वगैरे लावून घेतलं. हिना अत्तर घातल्यानंतर स्वामींसाठी एक छोटंसं पाट आणलं मी चौरंग, त्याच्यावर स्वामी विराजमान करणार आहे. आता बघा मी पिवळे वस्त्र घालणार आहे, पिवळी माळ घालणार आहे, पिवळा फेटा वगैरे घालणार आहे आणि अष्टगंध लावून त्यांच्यासमोर आता चारी भोवती फुलं वाहणार आहे मी. आता बघा माझे स्वामी किती सुंदर आणि किती छान वाटतात, प्रसन्न. आणि तुपाचा दिवा लावून घेते आणि नैवेद्याला ना खडीसाखर ठेवते आणि खडीसाखरमध्ये तुळशीचं पान ठेवणार आहे, कारण की 11 गुरुवार असून दे किंवा स्वामी समर्थाला फक्त नैवेद्य दाखवायचं असलं तर तुळशीचं पान अर्पण करायचं असतं. आता इथं बघा मी खडीसाखरवर तुळशीचं पान ठेवलं आणि माझ्याकडे ना फळ नाही म्हणून मी ना एका वाटीत ना ड्रायफ्रूट ठेवले. ड्रायफ्रूटवर पण एक तुळशीचं पान ठेवलं आहे आणि दूध साखरेचं नैवेद्य दाखवले स्वामींना. आणि इथं बघा मी तुपाचा दिवा लावून घेते आणि स्वामींची पूजा करून घेते मी. आणि त्याच्यानंतर आणि सेवा करायचं 11 माळी आणि 11 तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ सारामृतचा एक पूर्ण पाठ करायचं. स्वामी समर्थ ग्रंथ आहे ना सारामृत, त्याच्यात ना 21 अध्याय आहे, छोटे छोटेच आहेत आणि तो पूर्ण एक पाठ करायचा असतो आणि 11 गुरुवारी तसंच करायचं असतं. आणि इथं बघा माझी स्वामींची पूजा झाली आणि स्वामी किती सुंदर आणि किती छान वाटतात हे बघा आणि प्रसन्नच वाटतात. आणि आता बघा माझी पूजा करून झाली माझी. आता मी खाली कपडे सुकवायला आली आणि कपडे सुकून घेते आणि मी कसं स्टँड ठेवलं, स्टँडवर मोबाईल आहे ना माझा. आणि बघा वारा कसं सुटला आहे, भीती वाटायला लागली खाली मोबाईल पडेल म्हणून. आणि एका कपड्या इथं ठेवलं आणि एवढा वारा सुटायला लागला की माझं सगळं लक्ष ना त्या स्टँडवरच आहे. ती भीती वाटायला लागली पडेल म्हणून, सारखं माझं लक्ष तिथं जायला लागले. म्हणून आता म्हणले तिकडचा स्टँड काढला आणि इथं भिंतीजवळ ठेवले, मग जास्त वारा लागणार नाही म्हणून. बघा कपडे तर सुकून झाले. आज तर पाऊस नाही माझं, पण पावसाचा भरोसा नाही. परत संध्याकाळ 6 वाजता काढून मला घरातच ठेवायचं आहे. आणि आता वाजले संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता चाय केलं आहे आणि ही खिचडी आहे ना सकाळची आहे. मी सकाळी ना 7ला केली, कारण की ना त्याचे पप्पा घेऊन जाणार होते. त्यांच्या पप्पाचा पण ना आज उपास आहे, आपलं स्वामी समर्थाचं पण ते पण त्याचे पप्पा पकडतात ना उपास, ते पण आहेत म्हणून ना सकाळी त्यांना केलेला डब्याला. आणि ती सकाळ जास्त केलेली, माझा पण उपास आहे आणि त्याच्या पप्पाचा पण उपास आहे. मी जास्त खिचडी केलेली, नाश्ता पण खिचडीचा करून गेलेत आणि डबा पण ते घेऊन गेलेत आणि मी पण केला. आणि उरलेला ना मी झाकून ठेवलेलं, ते संध्याकाळ गरम करून आम्ही दोघांनी खाल्लं. कार्तिकला का जास्त खिचडी आवडत नाही, त्याला बटाट्याची खिचडी आवडते. आणि आता बघा माझं पीठ संपलेलं ना म्हणून गहू दळायला ठेवलं आहे मीने. गहू दळते तोपर्यंत मी आता देवघरात ना ते डबे साफ करून घेते. आणि कारण तर की एकावर एक किचबीच झाले ते. आणि परत कसं काय वस्तू घ्यायचं असलं तर एका इकडे तिकडे जाते, त्याच्यासाठी ते क्लीन व्यवस्थित करून ठेवायचं. आणि हा निळा ट्रे आणि गुलाबी ट्रे आहे ना, तो आहे ना मी लोकल शॉपमधून आणलेत. आणि एक मोठा आणि एक छोटा आहे. आणि माझ्याकडे कसे छोटे छोटे डबे आहेत ना, 1 डझने वरती 4-5 एक्स्ट्रा आहेत. त्याच्यासाठी परत ते खाली असं इकडे ठेवलं तरी इथं तिथं इकडे तिकडे जाते, व्यवस्थित राहत नाही. त्याच्यासाठी मला हे ट्रे आणावं लागलं आणि ट्रेमध्ये बरोबर बसतं ते. म्हणून मी आठवड्यातून 1-2दा तर मी साफ करते, कारण की परत ते साफ नाही केलं तर चिकचिक होत जात आहे ना तेलाचं किंवा मातीचं. आणि बाहेर खिडकी उघडी असते त्याचा पण धूळ वगैरे येते, त्याच्यासाठी ते करावं लागतं साफ. आणि इथं बघा मी साफ करून घेतलं आणि सगळ्या डब्यात वेगवेगळं आहे सगळं. ह्या सगळ्या डब्यात ना माझे वेगवेगळे वस्तू ठेवलेत, कारण की ते घेण्यासाठी बरं पडते. पटकन फुलवाती असून दे किंवा वात असून दे, हळद कुंकू असून दे किंवा खडीसाखर असून दे, धूप वगैरे काय असलं ना तर पटकन घेता येते. तांदूळ बिंदूळ अक्षता मी इथं ठेवलेत, छोट्या छोट्या डब्यात मी सगळं इथं ठेवलेत, कारण की ते पटकन बरं पडते. कलशामध्ये थोडंसं तांदूळ घालायचं असून दे की दिव्याखाली थोडंसं तांदूळ टाकायचं वेगळं, भस्म कपलं सगळं वेगळं डब्यात ठेवलेत. आणि इथं बघा मी दाखवलं ना त्याचं कुंकुम अर्चन केलेलं कुकू आहे आणि तेच लगातार असं वापरते ते. आणि आज गुरुपुष्यामृत म्हटल्यावर ना कुंकुम अर्चन करणार आहे मी. हे बघा पिवळं ट्रे हे कशासाठी ठेवलं माहिती का मी, तेलाची ही बाटली आहे ना, ह्या तेल सांडला लिकेज तर होत नाही अजूनपर्यंत, तर लिकेज झालं नाही. मी वर्ष झालं ते वापरते, लिकेज तर झालं नाही. पण बाय चान्स ते टाकताना थोडंफार राहिलं तर
खाली ना तेलकट होते त्याच्यासाठी त्याच्या खाली मी प्लेट ठेवते. आता हे बघा मी त्याच्यातले अगरबत्ती काढून ह्याच्यात ठेवलं. हे नवीन पाकिट आहे त्याच्यातच मिक्स करून ठेवलेत कारण की 2-2 पाकिट म्हटल्यावर. आणि हे बघा तुपाचं माझी वाटी आहे आणि ते देवासाठीच इकडे ठेवले. सगळं लावून ठेवते इकडे. दुसऱ्या छोट्याशा ट्रेमध्ये ना मी ग्रंथाची थैली आणि स्वामींचे वस्त्र, बाळकृष्णाचे वस्त्र एका बॉक्समध्ये ठेवलेत आणि ते ठेवते त्याच्यात. आणि छोटे दोन ना बॉक्स आहेत. एका बॉक्समध्ये धूप आहे, कप धूप आणि नॉर्मल धूप आहेत. आणि दुसरे ह्याच्यामध्ये ना ते सगळं साहित्य आहे. माझ्याकडे 24 माळाची पण कमळगट्ट्याची माळ आहे आणि कपलं सुपारी वगैरे आहे ते किरकोळ आहे ते एका ठेवलेत. पटकन मला काय पाहिजे तर त्याच्यातलं घेता येईल म्हणून ते पण मी जवळ ठेवले. आणि हे पण स्वच्छ पुसून घेते आणि त्याचं सगळं ठेवून देते. ते धूपदाणी आणले ना ते स्पेशल दिवसासाठीच वापरणार आहे, मी रोज नाही वापरणार आहे. जसं गुरुवारचं असून दे किंवा मार्गशीर्षचं असून दे नाहीतर आपलं वैभव लक्ष्मीचं त्या दिवशीच वापरणार आहे. म्हणून ते धूपदाणी आता त्याचं दर गुरुवार तर वापरणार आहे. आता ते काढून वरती ठेवणार आहे मी. तात्पुरतं मी तिथं ठेवलेत. आणि इथं बघा माझं ते साफ करेपर्यंत इथं माझं दळण झाले. आता डब्यात काढून घेते. आणि आपलं दळणला कमसे कम 15-20 जास्तीत जास्त पाऊण तास लागतो कपलं जास्त पीठ असलं तर. मग आता हे सगळं पीठ काढून घेते. आणि हा व्हिडिओ आहे ना 2 पार्टमध्ये येणार आहे कारण की हा व्हिडिओ मोठा होईल ना म्हणून 2 पार्टमध्ये केले. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.